नमस्कार. मी आर.जे. ओंकार गोड गुपित या शोच्या नवीन सेगमेंटमध्ये आपलं स्वागत करतो. माझे कराडचे एक मित्र आहेत कल्पेश पाटसकर. ते दरवर्षी दिनदर्शिका करतात आणि या दिनदर्शिका अगदीच वेगळ्या असतात. म्हणजे काहीतरी वेगळी त्यांची थीम असते. एका वर्षी त्यांनी रामायणातली पात्र आपल्या समोर आणलेली. एक वर्ष असं होतं ते क्रांतिकारकांचं होतं, ज्यामध्ये बरेच क्रांतिकारक, जो सगळा इतिहास आपल्याला दिनदर्शिकेच्या माध्यमातून बघायला मिळत होता. आणि आत्ताचं हे जे वर्ष आहे, म्हणजे येणारं 2025 हे वर्ष आहे. हे वर्ष सुद्धा आपल्याला असंच वेगळं बघायला मिळेल. पण या वर्षी आपल्या घरात जी दिनदर्शिका असेल, त्याच्यावर आपल्याला नेमके कोणते फोटो बघायला मिळणार आहेत, यासाठी मी आजचा हा एपिसोड करतोय. माझ्यासोबत कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप नमस्ते. गुरव सर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. कल्पेश पाटसकर आणि त्यांच्या टीमने हा जो काही सगळा मोठा प्रोजेक्ट केलेला आहे, त्याच्यामागे जर मोठं पाठबळ कोणाचं असेल तर अर्थातच कराड हं. अर्बन बँकेचं आहे. सर मला अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल, की असं का वाटलं, की कराडचे कलाकार आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि दिनदर्शिकेला आपण सपोर्ट करावा? आपल्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराची ज्या प्रतिष्ठापना झाली, त्यावेळेला पूर्ण अयोध्येमध्ये रामायणाचे जे काही फोटोज, रामायण या काळातले जे काही फोटोज असतील, त्याचं प्रेझेंटेशन केलं होतं. सगळं रस्त्यावर ते प्रेझेंटेशन केलं होतं. त्याचा अनुभव अभिमान कराडकरांना होता आणि तो अभिमान कशा पद्धतीने सिद्ध करायचा, तर कल्पेश पाटसकर आणि त्याच्या टीमचं कराड अर्बन बँकेच्या वतीने आम्ही त्याचा सत्कार घेतला होता. आणि ते सत्कार घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं, की कराडची मुलं आहेत, तर यांना पुढं आणखीन मोटिवेट करायला पाहिजे. तर अजून नवीन-नवीन त्याने आणलेल्या संकल्पना पुढे आपण उचलून धरल्या पाहिजेत. अशा उद्देशानं तुझ्याकडे काही एक नवीन संकल्पना आहे का? अशी संकल्पना विचार करता, की कल्पेशनं एक दिनदर्शिकेची संकल्पना आमच्यापुढे मांडली आणि जो काही थीम मांडली, तो आमच्या संचालक मंडळाला तो भावली आणि तिथून आम्ही त्याला कॅलेंडरसाठी आम्ही त्याला परवानगी दिली. तिथपासून ही सुरुवात झाली. क्या बात है! म्हणजे एक थीम जी एक कराड अर्बन बँकेला आवडली आणि हं, त्यांनी ती उचलून धरली. हं. पण ही प्रोसेस साधारण कधीची होती? किती महिन्यांपासून तुम्ही काम करायला सुरुवात केलीत? ही प्रोसेस जवळ-जवळ आम्ही जून महिन्यापासून चालू केली. कारण गेल्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये प्रतिष्ठापना झाल्यानंतर कल्पेशचा आमचा संपर्क होताच. कल्पेशची क्रिएटिव्हिटी आम्हाला जाणवत होते, की बाबा क्रिएटिव्हिटी चांगली आहे आणि जूनमध्ये भेटल्यानंतर त्याने जर संकल्पना मांडली आणि जून महिन्यामध्ये पहिला भेटल्यानंतर थोडं त्यानं एक थोडा ओव्हरव्ह्यू दिला, की आपण काय करणार आहे नक्की? कशासाठी करणार आहे? थोडं आम्ही आमच्या माननीय संचालकांमध्ये चर्चा केली, की आपण असं जे मांडायची आहे, संकल्पना कल्पेश मांडली, तर आपण कॅलेंडर करायचं आहे. एक सांगायला मी सांगतो, की तरीपण बँकेची ॲक्चुअली प्रगती 1985 सालापासून झाली. हे कलाशी डॉक्टर द.सी. अय्यर उर्फ बाबा, ज्यांनी बँकेचं व्यवस्थापन ताब्यात घेतल्यापासून आणि आत्ताचे कुटुंबप्रमुख माननीय सुभाषराव जोशी उर्फ भाऊ, हे दोघांनी मिळून बँकेचं व्यवस्थापन ताब्यात घेतलं. ज्यावेळेला 1985 व्यवस्था जर बघितली, तर बँकेच्या 7 शाखा होत्या आणि 7 कोटीचा व्यवसाय होता. तिथपासून बँकेच्या आज 67 शाखा आहेत आणि 5,500 कोटीचा व्यवसाय आहे. अशी बँकेची 40 वर्षाची प्रगती आहे. मग लोकांना वाटतं 100 वर्षाची बँक असताना एवढा व्यवसाय कमी कसा? हं. पण प्रत्यक्ष प्रगती बँकेची ह्या 25, 30, 40 वर्षातली आहे. ह्यामध्ये आमच्या आत्ताचे अध्यक्ष म्हणजे डॉक्टर सुभाषराव एरम साहेब आणि माननीय जोशी साहेब म्हणजे कुटुंबप्रमुख हे बँकेच्या प्रत्येक कार्यामध्ये मग्न असतात. कार्यामध्ये त्यांचं झोकून देतात आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळून समाजसेवेचं एक व्रत म्हणून ते काम करतात. आणि कराड अर्बन बँक एवढे मर्यादित नाही. कराड अर्बन कुटुंब आहे आणि कराड अर्बन कुटुंबामध्ये एक कराड अर्बन बाजार आहे. कलाश्री डॉक्टर द.सी. अपंग सहाय्यक शिक्षण संस्था आहे. म्हणजे मूकबधिरांचं एक विद्यालय आहे. हं. आमच्या सेवकांची एक पतसंस्था आहे. सेवकांचा स्पोर्ट्स क्लब आहे. सेवकांचा एक ट्रस्ट आहे. अशा पद्धतीने 6 ते 7 संस्था आहेत आणि महिलांसाठी, अनाथ महिलांसाठी महिला गृहोद्योग आहे. असा मिळून कराड अर्बन कुटुंबाचा हा ग्रुप आहे आणि यामध्ये 1,00,000 सभासद आहेत आणि 10 लाख जवळ-जवळ ग्राहक आहेत. अशा पद्धतीनं कराड अर्बन कुटुंबाचा सेटअप आहे आणि आमचं मॅनेजमेंट एकदम पूर्ण कॉर्पोरेट आहे. जरी जुन्या पद्धतीचा असेल, पण विचार आधुनिक आहेत. आधुनिक आहे आणि त्यामुळे जुन्या विचारावर आधुनिक पद्धतीचा संगम करून जसं आपण म्हणतो, की प्रीतिसंगम आहे. हा जुन्या विचारांचा आधुनिक वारसेचा हा प्रतिसंगम करून बँकेची आणि कराड प्रगती चालू आहे आणि कल्पेशने मांडलेली संकल्पना आम्हाला भावली आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या समाजापुढे जावं आणि बँकेची इनडायरेक्ट जाहिरात होईल आणि बँकेच्या प्रगती कशाच्या माध्यमातून झाली हे सिद्ध करण्यासाठी आम्ही कॅलेंडरच्या संकल्पनेमध्ये जून महिन्यापासून सुरुवात केली. वाह! मग तुम्ही सांगितलं, की जून महिन्यापासून तुमच्या भेटीगाठी आणि ह्या प्रोजेक्टला सुरुवात झाली आणि झाली. आता बघितलं तर डिसेंबर महिना आलेला आहे. डिझाईन. म्हणजे लोकांच्या घरी हे कॅलेंडर जरी वर्षभर राहणार असलं, तरी 6 महिने तुम्ही या प्रोजेक्टवर सगळे काम करत आहात. बरोबर. तर नेमकं आम्हाला या कॅलेंडरच्या माध्यमातून काय बघायला मिळणार आहे आणि या कॅलेंडरची काय थीम आहे? कराड अर्बन बँक ही 107 वर्षापूर्वी जुनी बँक आहे. ही स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वी स्वातंत्र्याच्या पूर्वी स्थापन झालेली बँक आहे. म्हणजे स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेली बँक आहे. आणि स्वातंत्र्यवीरांचे जे काही उद्दिष्ट होते, हं. त्यांचे ध्येय होते,
ते आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, पण कशा माध्यमातून मिळालं पाहिजे? तर आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, अध्यात्माप्रमाणे शांततेने मिळायला पाहिजे. ही शांतता कोण दिली? तर आपल्या संत लोकांनी, संत परंपरेने किंवा आपले जे अध्यात्म गुरु होऊन गेलेत, त्यांनी संग आपल्याला हे दिलेलं आहे. आणि त्याच्या जीवावर बँकेची गेल्या 107 वर्षामध्ये आहे. 107 वर्ष एखादी संस्था टिकणं आणि चालणं आणि प्रगती करणं हे फार अवघड आहे. पण हे इतिहास आहे आणि हे पावल्यानंतर आता आपण कुठलीही जरी अर्थव्यवस्था बघितली किंवा कुठली मॅनेजमेंट बघितलं, त्यामध्ये जे काही तत्त्व दिली जातात, ही सगळी तत्त्व कशावर अवलंबून आहेत? तर आपल्या आध्यात्मिक तत्त्वावरही तत्त्व अवलंबून आहेत. आणि ते कुठल्याही जरी पुस्तक आपण बघितलं, मॅनेजमेंटचं गुरूचं पुस्तक बघितलं, त्यामध्ये कुठेतरी रेफरन्स प्रत्येक कुठल्यातरी एका पानावर आपल्या धर्मगुरूंचा असेल, आपल्या अध्यात्माचा असेल, की त्याचा प्रत्येक रेफरन्स आलेला आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला जाणवतं की हे आता आजचं नाही आहे. हे पूर्वपरा 1000 वर्षापूर्वी असेल, 2000 वर्षापूर्वी चालू राहिलेलं आहे. त्यामुळे ते कल्पेशनी संकल्पना मांडली, की आपण यावर्षी जे कॅलेंडर जे आहे, ते संतांच्या माध्यमातून जे आपल्या भारतातले जे काही आपल्या महाराष्ट्रातले संत आहेत, ते संतांची ओळख आपल्या सगळ्या समाजाला परत व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून संतांच्या स्वरूपातले कॅलेंडर हे निर्माण करण्याची संकल्पना कल्पेश समोर मांडली आणि तिथून सुरुवात झाली. वा. म्हणजे आपण असं म्हणतो की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. बरोबर. संतांची कॅलेंडर जर आली बरं. तर मला वाटतं की लोकांच्या घरी सुद्धा दिवाळी आणि दसरा नक्कीच सुरू होऊ शकतो. हं. पण सर असा एक प्रश्न नेहमी पडतो की एखादा फोटो असतो की जो आपल्या मनावर खूप मोठा इम्पॅक्ट घडवतो आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या फोटोतून शिकायला मिळतात. पण 12 वेगवेगळे संत आपल्याला दर महिन्याच्या पानावर बघायला मिळणार आहेत आणि ते चित्र प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकवून जातं. ती संस्कृती, तो काळ पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतो आणि त्या काळी कसं असेल किंवा आपल्या संतांनी काय शिकवण दिलेली आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. जर 1 महिना, एक संत आपल्या घरात, आपल्या मुलांच्या समोर, परिवाराच्या समोर असेल, तर या कॅलेंडरचा समाजावर आणि फॅमिलीवर किती मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो? चांगलाच परिणाम होतो. कारण आमचे कुटुंबप्रमुख आदरणीय सुभाषराव जोशी प्रभुभाऊ, हं. आता त्यांचं वय वर्ष 84 आहे. पण ते लहानपणापासून त्यांचा गीतेचा अभ्यास होता. गीतेचे सगळे 18 अध्याय, त्या सगळे पाठ त्यांचे तोंडपाठ होते. त्यामुळे त्यांच्यापासून आम्हाला प्रत्येकाला सवय आहे, की आपण अध्यात्मामध्ये ज्या गोष्टी मॅनेजमेंटच्या हं. त्या आपण शिकल्या पाहिजेत. ते त्या पुढे भविष्यात नेण्यासाठी मी काय केलं, की आमच्या मॅनेजमेंटने काय केलं, की आपल्या प्रत्येक सेवकांना याची माहिती असावी. ग्रंथ कुठले आहेत, आपले आध्यात्मिक पुस्तक कुठले आहेत, काय त्याची माहिती व्हावी. यासाठी आम्ही दरवर्षी काय करतो, आम्ही सगळे आमचे एक्झिक्युटिव्ह लोकं कॉन्ट्रिब्युशन करतो. आमच्या प्रत्येक सेवकाला आम्ही एक आपले ग्रंथ देतो भेट. ते ग्रंथ सर्व म्हणजे एक नवीन वर्षाची भेट देताना आपल्या जुन्या परंपरा काय आहेत, रूढी काय आहेत, त्या माहिती देण्यासाठी बघितलं तर तुमच्याकडे बघितलं तर गीता आहे, रामायणाचं पुस्तक आहे, परत दासबोध आहे, संत तुकारामांचं पुस्तक आहे, परत संपूर्ण चातुर्मास आहे, गोंंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक आहे. अशी पुस्तक जवळ 15 ते 20 पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि प्रत्येक आमच्या सेवकांच्या घरी आहेत. आणि घरी पुस्तक असल्यानंतर त्याचं वाचन नक्की होतं. हं. जरी नसलं तर त्याचा फील येतो, की माझ्याकडे हे पुस्तक आहे. त्यातलं कोणतरी वाचताना बघतं. हीच संकल्पना आमच्या डोक्यात असल्यामुळं कल्पेशने संतांची मांडणी आम्हाला लगेच रिअलाईज झाली. हं. कारण हे फोटो करत असताना कल्पेश, हे कसं मांडणार आहेस तू? मांडल्यानंतर तो म्हटला, की बाबा मी हे असं करणार. आम्ही म्हटलं, तुझं नुसतं फोटोवरून फोटो काढून घेणार असशील तर हे काही लोकांना अपील होत नाही. हं. की कुठला तरी फोटो कॉपी केलाय, ॲनिमेशन केलंय, कुठेतरी तयारी डिजिटल युगामध्ये काही करू शकतात. पण कल्पेशने थीम अशी म्हणली, की मी लाईव्ह फोटो घेणार आहे. म्हणजे एक सेटअप पूर्ण उभा करणार. जसं कुठल्याही सिनेमामध्ये सेटअप केला जातो, तो सेटअप पूर्ण होईल. लाईव्ह लोकं घेणार. त्यांना त्यांची ड्रेपरी त्या पद्धतीने त्या संतांची ड्रेपरी देणार आणि त्या ड्रेपरीमध्ये ते फोटो सेशन करून ते फोटो आम्ही लाईव्ह घेऊन मग फोटो आम्ही कॅलेंडरमध्ये देणार आहे. वाह! तर फारच आम्हाला भावली. म्हणजे अशा पद्धतीने आजच्या युगामध्ये असा सेटअप उभा करून कॅलेंडर तयार करणं अवघड पर आहेच. पण तशा पद्धतीने माणसं मिळणं, त्या दिसण्यासारखी माणसं मिळणं अवघड होतं. पण कल्पेशने ते संकलन मांडलं आम्हाला भावली. त्यामुळे हे जे पिक्चर त्यांनी घेतले, जे फोटो घेतलेत, ते कॅलेंडर जे प्रेझेंट केलेत, ते त्या पद्धतीने आहेत. ते लाईव्ह वाटतात. त्यामुळे जर फोटो जर आपण बघितलं आणि त्याचं प्रेझेंटेशन जर बघितलं, की असं आपल्याला वाटतं, की आपण आता जिवंत माणसं बघतोय आणि जिवंत माणसं आपल्याशी बोलतात. तर जिवंत माणसं आपल्याला तत्वज्ञान सांगतायत आणि अशी माहिती आहे. आणि ते हे करत नुसते फोटो बघायचं नाहीये. तर एकाला वाटलं, की बाबा हे संत आहेत, पण यांचा थॉट काय होते, यांचा जन्म कसा झाला, यांचा मृत्यू कसा झाला, यांनी काय समाजाला शिकवण दिली, याची माहिती कशी मिळणार? तर कल्पेश म्हणलं, आपण त्याची माहिती देऊया. QR कोड जर तयार केला, QR कोड स्कॅन केला कॅलेंडरवरचा, की ऑटोमॅटिक जो QR कोड स्कॅन केला तर मोबाईलवर किंवा कोणाच्या माहिती त्या संतांबद्दलची पूर्ण माहिती त्यांना मिळणारी, जेणेकरून पुस्तक वेगळं वाचणं नाही, ओव्हरव्ह्यू की संत काय होते, त्यांनी काय शिकवले, त्यांचं तत्वज्ञान काय होतं, हे त्या आमच्या कॅलेंडर स्वरूपात इनडायरेक्ट म्हणजे फिजिकल विथ डिजिटल वाह! फिजिकल विथ डिजिटल अशा सुद्धित पद्धतीने या कॅलेंडरची मांडणी आहे. वाह!
म्हणजे आपल्याला फक्त फोटो बघायला मिळणार नाहीयेत, तर सोबत इतिहास आणि संस्कृती सुद्धा संस्कृत जाणून घेता येणार आहे. नाही. पण सर तुम्ही मगाशी सांगितलत, की सुरुवातीला तुम्हाला असं वाटलं होतं, की जेव्हा तुमच्यासमोर संकल्पना आली, की कॅलेंडर करायचं आणि त्याला फोटो लावायचे. म्हणजे एकतर फोटोवरून फोटो कॉपी पेस्ट करायचे की काय? किंवा हे फोटो आपल्याला कसे बघायला मिळतील, याच्याबद्दल सुरुवातीला तुमच्याकडे तितकी क्लॅरिटी नसेल. नव्हते पण ज्यावेळेस हे काम पूर्ण झालं, हा एक प्रोजेक्ट आता पूर्ण होतोय, होते. ते फोटो तुमच्या समोर आले, त्यावेळेस तुमची काय रिएक्शन होती? फोटो समोर आल्यानं सांगितलं मी सांगितलं तुम्हाला आता, की लाईव्ह फोटो असल्यासारखं फिलिंग झालं सगळ्यांना वाटलं आणि प्रत्येक जेव्हा मी कॅलेंडरचं पाहून म्हणजे डेमी कॉपी आली ती माझ्यासमोर. हे प्रत्येक पान उलटत असताना, की आपण सुद्धा 1000 वर्षापूर्वी आहे, असं फिलिंग यायला लागलं. म्हणजे हे लोकं अशा पद्धतीने लोकांनी जर काम केलं असेल, याला काही कुठलं जात नाही, धर्म नाही, कुठल्या स्पेसिफिक कारणासाठी नाही, कुठल्या स्पेसिफिक कास्टसाठी नाही, हे समाजासाठी म्हणजे समाजामध्ये सगळे लोकं व्यक्ती येतात वाह! आणि प्रत्येक समाजासाठी हे तत्व आहे आणि तत्व त्यानं पाळावेत. तर आम्हाला असं काही वाटलं नाही, की आपण एक कुठल्यातरी स्पेसिफिक इव्हेंटसाठी किंवा स्पेशल कारणासाठी करतो असं नाही. हे पूर्ण समाजासाठी कॅलेंडर आहे. तर कुणी याचा कुठलाही त्या पण प्रत्येक समाजाला याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे आम्हाला लाईव्ह वाटलं. त्यामुळे आम्ही त्याचा उपयोग करून घेतलेला आहे आणि ते कॅलेंडर छान पद्धतीनं प्रसिद्ध होणार आहे. वाह! हे छान पद्धतीने प्रसिद्ध होणार आहे असं सर सांगतात. पण सर आता डिसेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे. लोक आता कॅलेंडरच्या विचारात असतील, तर ही दिनदर्शिका आपल्याला कधी अवेलेबल होऊ शकते? एकतर हे संतांच्या स्वरूपातली हे काही कॅलेंडर असल्यामुळं, हं. की संतांची जन्मजयंती किंवा असं कुठलातरी दिवस निवडावा असं डोक्यात होतं. पण 8 डिसेंबरला संत रोहिदासांचा जन्मदिन आहे, जयंती आहे. हं. त्या दिवशी आम्ही कॅलेंडरचं प्रकाशन करणार आहे आणि डिसेंबरच्या म्हणजे ख्रिसमस म्हणतो आपण सगळ्या लोकांना, की हं. जेणेकरून शेवटच्या आठवड्यात जर कॅलेंडर मिळालं, दिनदर्शिका मिळालं, लोकं ते नियोजन करतात, आपल्या ते लगेच रिव्ह्यू घेतात. तर आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे आम्ही सगळे दिनदर्शिका आमच्या जास्तीत जास्त सभासदांना जे देणार आहे आणि सभासद म्हणजे बँकेचे 85,000 सभासद आहेत. पण एका घरामध्ये 12, 13, 15 सभासद आहेत. तर प्रत्येक घरामध्ये एक कॅलेंडर जावं, दिनदर्शिका जावं, असा आमचा उद्देश आहे. असं आम्ही अपील करणार आहे. तुमच्या घरामध्ये हे असे कॅलेंडर असावं, अशा उद्देशाने आम्ही प्रत्येकाला अपील करणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एक कॅलेंडर जाईल. कारण आता आम्ही त्याचा प्रूफ रिडिंग बघितलं, प्रिंटिंग बघितलं. प्रिंटिंग करताना सुद्धा लोकल लेव्हलला, रिजनल लेव्हलला, डिव्हिजन लेव्हलला आणि स्टेट लेव्हलला ज्या प्रिंटिंगची कंपन्या आहेत, हं. त्या 4-5 ठिकाणी प्रिंटिंग करून आणलं कल्पेशनं. म्हणजे तो कसा खरा फील आला पाहिजे. जे आपण फोटो घेतलेला आहे, तोच फोटो हुबहू प्रिंटिंगमध्ये आला पाहिजे. त्याची क्लॅरिटी, त्याच्यात जे काही भाव आहेत, भाव समजले पाहिजे. ते प्रत्येक त्या कॅलेंडरमध्ये दिसल्याशिवाय लोकांना अपील होणार नाही. तर 4-5 ठिकाणी त्याने कॅलेंडरचे प्रिंट करून आणले. प्रिंट म्हणता आम्हाला वाटलं, की हे कॅलेंडर चांगलं आहे. ह्याच्यात जे जे काही फोटो काढलाय, तो लाईव्ह वाटतो आपल्याला. तो आपण ही प्रिंटिंग प्रेसवर सिलेक्ट करू. त्या पैशाला व्हॅल्यू नाही, तर ते क्वालिटीला व्हॅल्यू आहे. पण आपण नंतर बघू काय निगोशिएट करायचं असेल तर. त्याप्रमाणे आम्ही पुण्याच्या एका फर्मला निवडलंय. त्या फर्मच्या निवडून आम्ही त्याला त्याचा ऑर्डर देणार आहे या आठवड्यामध्ये आणि ते काय आता आम्ही 10,000 सुरुवातीला छापणार कॅलेंडर. जसे लोकांची रिक्वायरमेंट येईल, ते परत छापून घेणार आहे. पण हे आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे. क्या बात है! म्हणजे कॅलेंडर लवकरच लोकांना अवेलेबल होतील आणि पण सर तुम्ही एक गोष्ट सांगितलीत, की तडजोड कशातच झाली नाही. केलं नाही. प्रिंटिंगमध्ये सुद्धा झाली नाही आणि तसंच फोटोग्राफीमध्ये सुद्धा झाली नाही. लाईव्ह लोकेशन शोधणं आणि तिथे कलाकारांची निवड करणं, बरंच स्ट्रगल त्यांना करावं लागलं. त्या गोष्टी आपण पुढच्या पार्टमध्ये जाणून घेऊच, की कलाकारांनी कशा पद्धतीने मेहनत केली होती आणि फोटोग्राफी कशी झाली. हं, पण तडजोड तुम्ही सुरुवातीपासून आत्तापर्यंत कुठेही केली नाही हं. आणि आता अगदी अंतिम टप्प्यात सगळं काम आलेलं आहे. दिनदर्शिका काही दिवसातच लोकांच्या घरी दिसेल. तर कराड अर्बन बँक सध्या किती उत्सुक आहे, की लोकांच्या घरी ही दिनदर्शिका आपल्या माध्यमातून पोहोचतीये? हिच्या पार्श्वभूमी जी कॅलेंडरची आहे, तर ती तुम्हाला मी सांगितलेलीच आहे. पण तत्पूर्वी कराड अर्बन बँकेला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली, तर त्या बँकेचा इतिहास काय आहे? हे प्रत्येक सभासदाला, प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला माहीत व्हावं. ह्या उद्देशाने जर आमची एक स्मरणिका काढायचं डोक्यात होतं बँकेच्या निमित्तानं. हं. तर स्मरणिका सगळ्याच संस्था 25 वर्ष, 50 वर्ष झाल्यानंतर स्मरणिका काढतात. ते करतात लोकांचे लेख घेतात. की तुम्हाला बँक कशी भावली? बँकेबद्दल काय वाटलं? प्रत्येक संस्था, व्यक्तींचे लेख घेतात, जाहिराती घेतात. पण आम्ही एक वेगळी संकल्पना मांडली. आपली बँक जुनी आहे हं. आणि जुन्या परंपरेवर चाललेली बँक आहे आणि जुन्या रूढी असतील, परंपरा जपणारी बँक आहे. तर आम्ही असं डोक्यात ठेवलं, की आपली बँक आहे, बँक का बोलत नाही. तर बँकेची बायोग्राफी तयार केली. ऑटोबायोग्राफी म्हणजे मी बँक बोलते, मी कराड अर्बन बँक बोलते, अशी आम्ही संकल्पना मांडली. ही संकल्पना मांडल्यानंतर हे 4 ते 5 लेखकांना अगदी निष्ठा म्हणजे जे नावाचे लेखक होते त्यांना लिहिण्यासाठी आम्ही जे सांगितलं, की बँक बोलते. हे 4 ते 5 आमचे लेखक त्यांना सुरुवात सुद्धा करता आली नाही. मी 4-4, 5-5 जणांना लिहिलं, पण मला भावलं नाही. पण आमच्याकडे सेवक आहे, दीपक कापळे म्हणून आता जनरल मॅनेजर आहेत ॲडमिन डिपार्टमेंटला. मी त्यांना सांगितलं, तर ते जरा मराठीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे, मराठी प्रभुत्व आहे. एम.कॉम आहेत, पण मराठीवर त्यांचं प्रभुत्व असल्यामुळे ते "तू लिहितोयस का बघ."
तर तुम्हाला मी साहेब प्रयत्न करतो. मी तुम्हाला सुचलं कसं आहे करायला. तर एक 15 वर्षापूर्वी एक लोकसत्ताला लेख आला होता. लोकसत्ताला एक लिटरेचर होतं. त्यात लिहितंय, "मी अँटिबायोटिक बोलते." अच्छा. म्हणजे औषध जर बोलू शकत असतील, तर बँक का बोलू शकणार नाही? तर बँकेचा डेटा आहे. अँटिबायोटिकला काही इतिहास काही नाहीये. बँकेला इतिहास आहे. इतिहास आहे. बँकेला इतिहास असल्यामुळे बँकेचं आपण ते मी कराड अर्बन बँक बोलते मांडू आणि ते आम्ही पुस्तक तयार केलं आणि भारतातलं पहिलं असं आहे, की एखादी संस्था बोलते, तर ती बँक संस्थेची पूर्ण माहिती सुरुवातीपासून आहे. म्हणजे बँकेच्या पहिल्या दिवशीचा दिवस, बँकेचा अहवाल असेल, बँकेचा सगळं आर्थिक पत्र असेल, ते आम्ही त्या ह्याच्या पुस्तकात छापलेत. आहे तसं म्हणजे 100 वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे मी प्रिझर्व्ह करून ठेवलेलं आहे. बँकेने रेकॉर्ड करून 100 वर्षाचे सगळे अहवाल प्रिझर्व्ह करून ठेवले. ही संकल्पना असल्यामुळं कल्पेशची संकल्पना मांडल्यानंतर आम्हाला लगेच रिअलाईज झालं, वाह! की आपण हे केलंय, करू शकतो आणि गोळा करू शकतो. कारण माहिती कशी गोळा करणार, कशी करणार तेवढी त्याच्याकडे तेवढी कला होती आणि ते तू करू शकतो याची आम्हाला खात्री होती. आणि हे जे दिनदर्शिका आहे, फक्त संतांपुरतीच माहिती नाही, बँकेची माहिती आमची आहे. तारखा आहेत, त्यामध्ये जे आपले महत्त्वाचे सण आहेत, काही ज्या परत ऋतू आहेत, ही सगळी माहिती जे निर्णय असेल, तुमचे महालक्ष्मी कॅलेंडर असेल, प्रत्येक जे पंचांगामध्ये दिलेलं असते, आपल्या मराठी पंचांग असेल, त्या पंचांगामध्ये दिलेली माहिती ती पूर्ण कॅलेंडरमध्ये घेतलेली आहेत. आमचे शाखांचे वाढदिवस आहेत, ही सगळी माहिती त्या दिली आहे आणि थोड्या सर्वात बँकेची जाहिरात आहे. शेवटी हा सगळा उद्देश कशासाठी हो? बँकेला सुद्धा समाजात पोहोचून बँकेच्या व्यवसायात वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. आणि हे कॅलेंडर बघितल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, नुसतं समाजाला नाही, प्रत्येक व्यक्तीला रिअलाईज होईल, की हे बँक ह्या तत्त्वावर चालते आणि बँकेचा कारभार हे तत्वनिष्ठ आहे आणि त्यामुळे कॅलेंडर सगळ्यांना भावायला अशी मला अपेक्षा आहे. क्या बात आहे! सरांनी अगदी या दिनदर्शिकेबद्दल आपल्याला सुरुवातीपासून आत्तापर्यंत सांगितलं आणि मला वाटतं, की बँक जितकी उत्सुक आहे, तितकेच उत्सुक लोक सुद्धा असतील आणि मला वाटतं त्यापेक्षा जास्त उत्सुक कलाकार असतील, ज्यांनी 6 महिन्यांमध्ये ही मेहनत घेतलेली आहे. कल्पेश पाटसकर आणि त्यांची सगळी टीम आणि मला वाटतं, की त्यांच्यासोबत सुद्धा आपण नक्कीच बोलायला पाहिजे. बरोबर. मी पुढच्या अशाच एका एपिसोडमध्ये या टीम सोबत असेन आणि त्यांनी कशा पद्धतीने मेहनत केली आणि हे फोटोग्राफ कसे साकारले आणि आपल्यापुढे हे संत कसे येतायत, या सगळ्या गमती-जमती आणि त्यांचा सगळा स्ट्रगल पुढच्या एपिसोडमध्ये नक्की घेऊन येईन. आता माझ्यासोबत कराड अर्बन बँकेचे दिलीप गुरव सर होते. सर खरंच खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपली संकल्पना आणि या दिनदर्शिकेला मी भरपूर शुभेच्छा देतो आणि आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आणि कल्पेशनं ही संकल्पना मांडल्यामुळे बँक आणखीन समाजापुढे जाईल अशी मला खात्री आहे. आणि कल्पेशला सुद्धा या निमित्ताने शुभेच्छा, त्याच्या टीमला शुभेच्छा देतो आणि तुला पण शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.